बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे आज कोल्हापुरात प्रकाशन होते। दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा संशयितांचा आहे। सनातन संस्थेशी निगडित असलेल्या अनेकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती। मात्र आता या पुस्तकातून नेमकं भावे काय मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे पुस्तक म्हणजे निरापराध हिंदू व्यक्तींच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी असल्याचा दावा विक्रम भावे यांचा आहे। त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सायंकाळी 5:30 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होते। विक्रम भावे यांनी पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे। दाभोळकर हत्या आणि मी या अशा पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू व्यक्तीच्या निरपराधपणाचा आणि संघर्षाची कहाणी अशा पद्धतीनं या पुस्तकाचा आशय यामध्ये नमूद करण्यात आले आणि त्या अनुषंगाने पुस्तक आज प्रकाशन होते। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दाभोळकर हत्या प्रकरणातला आणखीन एक संशयित म्हणजे संजीव पुनाळेकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये नेमकं काय मांडलं गेलेलं आहे याचा उलगडा होणार आहे। कारण दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेची चौकशी झाली होती, त्या प्रकरणातल्या अनेकांना अटक सुद्धा आहे ती झाली होती आणि त्याच अनुषंगाने हिंदू सत्यनिष्ठेची आणि संघर्षाची कहाणी या आशयाद्वारे आहे हे पुस्तक घेऊन येण्याचा प्रयत्न विक्रम भावेंचा आहे। विक्रम भावेंना सुद्धा या प्रकरणात अटक झाली होती, ते सध्या जामिनावरती आहेत आणि जामिनावरती असताना सुद्धा ते पुस्तक लिहित आहेत आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निर्दोषत्व किंवा स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे। आणि एकूणच तपास यंत्रणा एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला या पुस्तकाच्या माध्यमातून ते नेमके काय म्हणतायत हे सगळ्यात चांगलं महत्वाचं असणार आणि अनुषंगाने पाहायला गेलं तर हे पुस्तक सध्या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे, ते नाकारता येते। कारण जामिनावरती असताना सुद्धा एका संशयित आरोपीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे तो विक्रम भावेंचा आहे। त्यामुळे आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या पुस्तकाच्या सोहळ्याच्या माध्यमातून किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून नेमकं आता हे सगळे संशयित आरोपी काय आपली भूमिका मांडतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरातून प्रकाशन होतंय। दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा त्यांनी केला होता। दरम्यान या पुस्तकातून आता ते नेमकं काय मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।